मला मैत्रिणीला भेटायला बाहेर जायचंय. तू थांब ना घरी, मी आणते रिपोर्ट्स. हे बघ, फक्त रिपोर्ट्स आणायचे नाहीये, मला डॉक्टरांशी बोलायचंय आणि शिवाय मार्केटमध्ये काम. तुझी मैत्रीण घरी नाही येऊ शकत का? तुलाच जायला पाहिजे का बाहेर? अर्चना, जाऊ देत तिला बाहेर. हे बघ, काही विषय असे असतात जे घरच्यांसमोर बोलायचे नसतात. तुम्ही नेहमी तिचीच वकिली करा. आणि काय ग, घरात न बोलण्यासारखं काय असतं? अर्चना प्लीज, तू सुद्धा कधीतरी या वयाची होतीसच ना. या वयात मुलं मुलींना त्यांची त्यांची स्पेस देणं गरजेचं असतं. जाऊ देत तिला. आणि बाबांची काळजी करू नकोस, मी लक्ष देईन त्यांच्याकडे. बरं. बाबा, गोळ्या घ्यायची वेळ झाली. उठाय. हो हो. तुषारराव, खरं सांगू का, तुमच्या एवढा चांगला जावई जगातल्या कुठल्याही माणसाला मिळणार नाही हो. काय बोलताय बाबा? तुम्ही म्हणजे ना, हे असं बोलून मला परक करून टाकता. मी फक्त माझं कर्तव्य केलं. तुम्हाला लवकर बरं व्हायचंय ना, आणि त्यासाठी मीच प्रयत्न करेन. मी ठणठणीत बरे व्हायला पाहिजे. पूजाचं लग्न लावून द्यायचंय की नाही आपल्याला? बाबांना झोप लागली तर तुषार परत मला त्रास देईल. देवा, अस्मिता मॅडमची माणसं लवकर येऊ दे, म्हणजे माझी तुषारपासून सुटका तरी होईल. आता मीच बघतो काय ते, म्हणजे स्थळ वगैरे मी बघतो. बरं का? नाही तर तुम्ही म्हणाल तूच करतो काय आता दुसऱ्या मुलीशी लग्न. बाबा, मी जरा बाहेर जाऊन येते. अगं बेटा, आत्ता कुठे जातेस? बाबा जाऊ देत. जा जा जा, बिंदास जा, मी आहे बाबांसोबत. बाबा, भाल्या काकांची औषधं माझ्याकडेच राहिली. मी पटकन देऊन येऊ का? तुम्ही आराम करा तोपर्यंत. हो लगेच. हो हो. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.